नमस्कार द्राक्ष बाजारमधून मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, युरोपियन कंट्रीसाठी आपण चर्चा करत आलो आहे. आतापर्यंत आपण 65 दिवसापर्यंत चर्चा केलेली आहे. ह्यातले सगळे स्प्रे घेतले पाहिजेत अशातला भाग अजिबात नाही आहे. ह्यातले काही स्प्रे आपल्याला टाळता आले तरीसुद्धा तेवढे एकराचे 1,500-2,000 रुपये वाचतील. पैसे वाचवले म्हणजेच मिळवणे आहे. अशा पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न करूया. स्प्रे मी सांगतोय जेवढे सगळेच घ्यायला पाहिजेत अशातला भाग अजिबात नाही आहे. प्राप्त परिस्थितीनुसार आपल्याला प्लस मायनस करावं लागलं तरीसुद्धा ते करायचं आहे. बागायतदार बंधूंनो, जर भुरीचं प्रमाण जास्त असेल तर 66व्या दिवशी आपल्याला ॲग्रेसिव्ह एस चिलेटेड कॅल्शियम आणि एस चिलेटेड बोरॉन आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. जर भुरीचं प्रमाण नसेल तर मात्र आपल्याला ट्रायकोसुडो आणि बॅसिलसची फवारणी घ्यायची आहे. भुरी असेल तर आपण ॲग्रेसिव्ह देतोय, भुरी नसेल तर साधी ट्रायकोसुडोची आपण फवारणी देतोय. 67व्या दिवशी आपण मेटा आणि व्हर्टीनं किंवा बिवेरियानं आपण बाग सगळी धुवून घेते किंवा व्हीबीएमनं खोडो ओलांड चांगल्या पद्धतीनं चपचपीत धुवून घ्यायचं. त्यानं मिलीबग थ्रिप्स सुद्धा चांगला कंट्रोल येतो. धुवत असताना एका झाडाला किमान 1 लिटर पाणी गेलं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची. खोड जे आहे त्या खोडावर थोडंसं ड्रेचिंग सुद्धा आपण करून घ्यायचं. हे फवारत असतानाच किमान 100-150 ml पाणी त्या खोडाच्या बुंद्यात गेलं पाहिजे अशी काळजी घ्यायची. त्यानंतर 68व्या दिवशी आपण थायोनिट्रिन 100 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम, झिरो बाउंचोती 200 ग्रॅम आणि यश ग्रीन कॉम्बी 200 ग्रॅम अशी आपण फवारणी देतोय. 70व्या दिवशी आपण पुन्हा ट्रायकोसुडो आणि बॅसीची फवारणी देतोय. इथं मात्र पांदेट परीक्षण करून घ्या, म्हणजे 30, 50, 70, 90 आणि गरज असेल तर 110 दिवसाच्या दरम्यानची पांदेट परीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. 72व्या दिवशी आपण पुन्हा एक 15 ppm टचअपचा जीएचा स्प्रे देतोय. त्यात आपण यश चिलेटेड झिंक आणि यश चिलेटेड फॅरस आणि 100 ग्रॅम फ्लुइक ॲसिडची आपण फवारणी देतोय. 73व्या दिवशी आपण भुरीसाठी ॲम्फिलोमायसिनचा यूज करायचा आहे. म्हणजे ट्रायकोसुडोसारखीच ॲम्फिलोमायसिन ही सुद्धा एक जैविक बुरशीनाशक आहे. ॲम्फिलोमायसिन 100 लिटर पाण्यासाठी 500 ml आणि सुडोमोनस 100 लिटर पाण्यासाठी 500 ml आणि त्याचंच यश कॅल्शियम आणि यश बोरॉन जर आपण 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम प्रमाणात जर दिलं तर खूप चांगला आपल्याला फायदा होऊन जाईल. आणि 74 किंवा 75 दिवसाच्या दरम्यान एक चांगलं सिवीड आपल्या यशचं मिळालं तरी घ्या. कुठलं तरी एखाद्या सिव्हिल ड्रीपमधून आणि स्प्रेला आपण देण्याचा प्रयत्न करूया. बागायतदार बंधूंनो, पांदेट परीक्षण करूनच खतांच्या मात्रात तय करा. कमीत कमी खर्चातच काम करण्याचा प्रयत्न करा. दर्जेदार उत्पादन तर मिळालंच पाहिजे. जे फिजिकल वर्क आहे, पाणी नियोजन महत्त्वाचं आहे. हातानं करायची जी कामं आहेत ती बागत कामं करण्याचा प्रयत्न करा. पण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो आपला प्रयत्न आहे त्या प्रयत्नात सगळ्या बागायतदारांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.